चिंबतन मनवनी मोहरंग आलावी मनवा रम्य रम्य घन घन गगने प्रेत गंध कण कण भरुनी लोग ज्वाला धग धग धगली खारा स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे भस्म करी हे जगणे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित हे जन्माचे आत दिनी लोक हे चांद रुधिर मागे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारी जागे आसमान जाची तूफान जाची चिन्हदार तुझी जागे आसमान जाची तूफान जाची चिन्हदार तुझी बाजी दिलेली जबाबदारी तू निश्चितपणे पार पाडणार याची खात्री होती आम्हाला. शाबास बाजी. जी बाजी, हा सोहळा होतोय तो फक्त तुझ्यामुळे. हो, बेनीवाल्यांचा मृत्यू झाला आणि सापडलेल्या त्या लखोट्यामुळे आमच्या मनास असंख्य प्रश्न सतावत होते.
की हे सगळं व्यवस्थित होईल की नाही काही खातपात तर होणार नाही. पण तुझ्यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. माझी ही मराठी दौलत तुझी कायमची ऋणी राहील. मी बी मराठी दौलतीचाच भाग आहे. उपकार कसले त्यात माझी जिम्मेदारी आहे ती. हो तेही आहे. बर मी येऊ जरा महत्वाचं काम. काय झालंय बाजी? वस्त्र घेऊन आल्यापासून कोणतरी आमच्या माग. माझं समज ध्यान पालखीवर होतं म्हणून बघाय गावलं नाही. पण कोणतरी होतं हे नक्की. म्हणजे शत्रूने अजूनही आपली पाठ सोडलेली नाही. नाही, शेरानं बी तेच सांगितलं होतं. गनिमाचा काहीतरी इरादा आहे. बाजी कोण असेल तुझ्या माग? तुझा काही अंदाज? मला बी तेच कळत नाही. पण कोणतरी जवळच आहे, ओळखीच. काल कोतवालीत बी तेच डोळ होतं माझ्या. तुझा कुणावर संशय? अजून तरी नाही, पण एकदा बघावं लागेल. बघणार कुठे? पावन पावनखणी. ठीक आहे बाजी, तुझा संशय असेल तर तू पटकन निघ. तिथली व्यवस्था आम्ही सांभाळ. आणि हो, नानांस निरोप पाठव. वस्त्रे आली आहेत म्हणून. जी. हिराने दिलेल्या औषधामुळे फरक पडला बघ बडीबी तुला. बडीबी बाजी शिलेदार आले. पाठव त्यांना. जी. शिलेदार कशाला आल्यात? शिलेदार तुम्ही एकटेच? हिरा कुठे? त्या नाहीत का इथं? नाही, कदाचित देवळात गेली असेल ती. म्हणजे माझी चुकामुक झाली वाटतं. तुम्ही पेशवाईची वस्त्रे आणली आहेत ना? जी आणली. त्या कधी गेल्यात बाहेर? हिरा? हा. नाही, आमची काल रात्रीपासून गाठ भेटच नाही झाली. ती कदाचित पहाटे नेहमीप्रमाणे देवळातच गेली असेल. तुम्हाला दिसली तर सांगा, बडीबीने आत केलंय. जी. तुम्ही बसा. शेवंता, शिलेदारांसाठी काहीतरी खायला आण. नाही नका, मी परत येतो. ते आलं की त्यांना सांगा येऊन गेलतो म्हणून. येतो. शिलेदार तुम्ही एकटेच? हिरा कुठे? कदाचित देवळात गेली असेल ती. आमची काल रात्रीपासून गाठ भेटच नाही झाली. शेवंता, कुठे गेली असेल ग हिरा?
सगळं ठीक तर असेल ना? बडीबी, आता शिलेदार असताना तू काळजी करूच नकोस बघ हिराची. उद्या गादीरोहणाआधीचा श्री गजानन अभिषेक बाळपेशव्यांच्या हस्ते होईल. त्यावेळी बाळपेशव्यांसोबत ही वस्त्रे देखील लागतील. तुर्तास तरी याची देखभाल आपण करावी. उद्या गादीरोहणापूर्वीचा अभिषेक सोहळा इथंच होईल. अभिषेक झाल्यावर शनिवार वाड्यावर बाळ पेशव्यांना पेशवाईची वस्त्र प्रदान करण्यात येतील आणि गादीरोहण सोहळाही तिथेच होईल. उद्या पुण्याला आपला पेशवा मिळेल. उत्तम. आजपर्यंत कैक विघ्न आली, पण आपल्या शूरवीर मावळ्यांनी ती परतवून लावली. मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो आपला बाजी. त्याच्या शौर्याने आणि गजाननाच्या आशीर्वादाने आपणास आपले पेशवे परत मिळणार आहेत. कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोणी पाठवलं तुला? बोल, कोणी पाठवलं तुला? उद्या बाळपेशवा वाचणार नाही.
तुम्ही नानासाहेब? नानासाहेब सुरक्षित आहेत, त्यांची काळजी नसावी. आम्हास तुझी चिंता वाटली म्हणून दौडत आलो. काय झालं बाजी, काही कळलं? कोण आहे हल्लेखोर? नाही, फक्त ती कमान. ही कमान इकडे येणे, तीर तिकडे. बाजी, बिनीवाल्यांच्या समयी जसा खलिता मिळाला होता तसाच खलिता आत्ताही मिळालाय. त्या बाळपेशव्यांचा गादीरोहण सोहळा झाला तर बाळपेशवे वाचणार नाही तशी चेतावणी देऊन गेला हल्लेखोर. गेलाय नाही, गेली. हल्लेखोर पळाली. बाई होती ती. स्त्री? कोण आहे ती? एवढी हिंमत कोणाच्यात आहे? काहीच माहित. तुम्ही मला फक्त आजची रात्र, मी उद्या सकाळपत्र शोधून काढतो. एकदा किती सापडली की बघाच तुम्ही. उत्तम. पण बाजी, उद्याचा गादीरोहण सोहळा रद्द करावा असं वाटतंय आम्हाला. उगीच बाळपेशव्यांच्या जीवाला धोका नको. नाही, गादीरोहण सोहळा रद्द करावा हेच गनिमाच्या डोसक्यात आहे. पण आपली मराठी दौलत कुठल्या बी गनिमासनी घाबरत नाही हे दावायला पाहिजे. त्यास तुम्ही गादीरोहण सोहळा रद्द करू नका. मी गनिमाच्या जवळच. त्याला जेरबंद केल्याशिवाय युबाजी गप बसणार नाही. म्हणजे ह्या अशा अशुभ घटना घडत असताना गादीरोहण सोहळा होणार तरी कसा? चिंता करू नये. आम्ही एवढे सक्षम आहोत की आपल्या पेशव्यांचं रक्षण करू शकतो. उद्या बाळ पेशवे इथं येतील आणि गादीरोहण सोहळा ही ठरल्यावर हुकूम पार पडेल. गनिमास जे करायचं ते करू दे. आम्ही त्यास घाबरत नाही. आपण कुणीही त्यास घाबरू नये. हो, मी कोणी घाबरणार नाही. आणि उद्याचा गादीरोहण सोहळा ठरल्याप्रमाणेच होईल. सापडला गनिम? नाही, पण बाजी त्याच्या मागावर आहे. आज आपल्यामुळे आमचे प्राण वाचले. आपलं हे ऋण या जन्मी तरी फेडता येणं शक्य नाही. जीवानीशी जातो तर बाळपेशव्यांचं गादीरोहण पाहता आलं नसतं आम्हास. जी काळजी करून, जोवर आम्ही आहोत तोवर गनिमाचे सारे कट उधळून लावू. आपल्यासारखे कोतवाल पुण्याला लाभले हे भाग्यच. उद्या बाळपेशव्यांना इथे आणण्यासाठी आम्ही एक आखणी केली. आपली हरकत नसेल तर ती आम्ही आपणास सांगू इच्छितो. त्याची आवश्यकता नाही. बाळपेशव्यांची काळजी आम्ही खुद्द घेऊ. तुम्ही आजूबाजूची व्यवस्था पहा, तिथे जास्त गरज आहे. जी. आम्ही येतो आता. तसेच काही असल्यास कळविण्यात यावे. जी. नानासाहेब असं का बोलले काहीच कळत नाही. उद्या बाळपेशव्यांना काही कमी जास्त झालं म्हणजे वर्ग जाण्याचं दुःख काय असतं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. काही होणार नाही बाळपेशव्या. तुमच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास नाही दाखवला. मोठे लोक, त्यांचे विचार नाही समजणार आपले. कोतवाल, तुम्ही आणि बाजी नसता तर आजचा दिवस बी बघायला मिळाला नसता आम्हाला. बाजी त्या हल्लेखोरांच्या माग पळाला होता ना, काही कळलं का कोण होतं? नाही. आजकाल या पिंडरींच्या कारवाया लई वाढल्यात. पेंढरीच असणार तो. बाजीच्या हाती गावायला पाहिजे. नक्की पकडला जाईल.
बाजी त्याला जेरबंद करणार म्हणजे करणारच.